महिला ज्या रिक्षाने जाण्याचा विचार करतील, आमच्या मुली असतील, आमच्या महिला असतील, त्यांनी प्राधान्य या पीक रिक्षाला दिलं पाहिजे. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की त्यांच्याच फक्त तुम्ही त्यांना घेऊ नका. जर तुम्हाला ग्राहक नाही मिळाला आणि एखाद्या पुरुष माणसाने थांबवलं तरी तुम्हाला त्यांना पण नेण्याची मुभा आहे. पण तुमच्याकडे आता सगळ्यांकडे मोबाईल असतात. माझी विनंती आहे, तुम्ही त्या पुरुषाला रिक्षामध्ये बसवलं तर त्याचा फोटो काढायचा आणि तो तुमच्या घरी नुसता पाठवून द्यायचा. आता मी या ग्राहकाला घेऊन चाललेली आहे. म्हणजे त्या ग्राहकाने जर काही गडबड केली तर त्याचा पुरावा आपल्याकडे राहील. आम्ही पुरुष सगळे गडबड करणारे नाही, परंतु काही वेगळ्या विचाराची लोक, काही अतिशय समाजामधली विकृती असे काही लोक असतात. आपण कधी कधी पेपरला वगैरे वाचतो, तुम्ही चांगल्या भावनेने घेऊन जाल, परंतु त्याने काही गडबड केली तर तुमच्या घरी तो एक फोटो गेलेला असेल तर लगेच पुरावा झाला की आमची भगिनी, आमची मुलगी, आमची पत्नी, आमची जाऊ ह्याला रिक्षातनं घेऊन गेली. आणि प्रत्येक वेळेस बहिणींचे फोटो नका काढू, त्या तुमच्यावर तिथं काही गडबड नाही, परंतु आमच्यासारख्यांचे फोटो निश्चित काढा. आणि तुम्हाला वाईट पण वाटायचं कारण नाही. आम्ही उभं राहिलो ना, रोज आमच्याकडे हजारेक लोक फोटो काढून घेत असतात, आम्ही फोटो काढून देत असतो. त्याच्यामुळे त्या पुरुषाला सांगायचं की भावा तू माझ्या गाडीत बसतोय ना, तुझी आठवण म्हणून मी फोटो काढते. आठवण, भाऊबीजेला तुझी आठवण मी ठेवणार आहे, रक्षाबंधनाचं आठवण ठेवणार आहे. गमतीचा भाग जाऊ द्या, पण हे गरजेचं आहे. कधी माझी बहीण रात्री अपरात्री कुठं चालली, एखादही विकृत माणसानी काही तिथं गडबड केली तर पोलीस यंत्रणेला सगळ्या गोष्टी धागेदोरे मिळायला सोपं जाईल. हे लक्षात ठेवा. आणि आधी ती पुढं कुठं कार्यक्रमाला गेली तर सगळ्यांना सांग. आणि टीव्हीवाल्यांना तुम्ही दाखवा सगळीकडे, नाहीतर नको ते दाखवत असतं ही दाखवा. त्याच्यामध्ये नको ते नाही, म्हणजे टीआरपी वाढवणारं दाखवत असतात. तर हे पण सांगा, या पीक रिक्षा महिलांच्या करता नुसतं रोजगाराचं साधन नाही, तर त्या महिलांच्या सुरक्षिततेकरता आणि आत्मनिर्भराचं प्रतीक आहे. आदिती, उद्या मंगळवारी आपली कॅबिनेट असते, तिथं तू आज मी जो मुद्दा मांडलाय तो आपल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईकशी बोल. जर यदा कदाचित काही परवानगीची गरज असेल तर ती एक ऑर्डर काढून टाकू, काही बिघडत नाही. हे आपण माझ्या भगिनींच्या सुरक्षितेकरता करतोय, महिला वर्गाच्या भल्याकरता करतोय. आणि त्याच्यामुळं कुणाला काही वाईट वाटायचं त्या ठिकाणी कारण नाहीये. सरकार म्हणजे आमचं कर्तव्य आहे की आम्ही महिलांना योग्य ती संधी दिली पाहिजे. आधाराने प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. आणि त्याच दिशेने एक ठोस पाऊल मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या महायुतीच्या सरकारने उचललेले, आमच्या आदितीने उचललेले, याचा मला अभिमान आहे. राज्यातल्या लाडक्या बहिणी विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या महायुतीच्या सरकारच्या पाठीशी, म्हणजेच आमच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे आणि विश्वासाने उभ्या राहिल्या. आम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळाला. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे मी मनापासून आभार मानीन. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही देवेंद्र फडणवीसजी, एकनाथराव शिंदे, अजित पवार, त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या पाठीशी मजबूतीनं उभं आहोत. महायुती सरकारच्या लाडक्या बहिणींचा विश्वास आम्ही ढळू देणार नाही. त्यामध्ये काही जण आमच्यावर आरोप करतात की उद्याच्या काळामध्ये हे जे काही यांनी कार्यक्रम राबवलेला आहे तो लाडक्या बहिणींना त्या निधी देण्याचं बंद करतील का काय. मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना, माझ्या मुलींना सांगतो की आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये सन्मान निधी तो दिला जातो.
आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा आम्ही पहिला बाल विकासच्या वतीनं देत असतो आणि आदितीच्या साक्षीनं सांगतो, आमच्या निलमताईंच्या साक्षीनं सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी जे त्या लाभामध्ये बसतात त्यांना हा सन्मान निधी कधी आम्ही बंद होऊ देणार नाही. तो यापुढे देखील सुरूच राहील. जरी कुणी काही अफवा उठवल्या, मागेही असंच आमच्याबद्दल लोकसभेला सांगितलं, संविधान बदलणार, आरक्षण काढणार. अरे आम्ही जीव तोडून सांगतो, अरे नाही, आपलं संविधान जगात अतिउत्तम संविधान आहे, तोड नाही त्या संविधानाला. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे आपण नतमस्तक होतो. ज्या पद्धतीचं संविधान सगळा देश एकसंघ राहण्याकरता, सगळे जात धर्म पंथ सगळ्यांच्याच जातीय सलोखा राहण्याकरता ते संविधान दिलेलं, प्रत्येकाला हक्क दिलेला आहे. ती शेवटची माझी लाडकी बहीण बसली, तिलाही मत एकच, आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असला तरी त्याला मत त्या ठिकाणी एकच, आणि त्याच्यामध्ये कुणीही मत त्याच्यात असलं तरी त्याला देखील एकाच मताचा अधिकार. मग तो किती मोठा उद्योगपती असू किंवा कुणीही असू. आता इथं कायनेटिक ग्रीनचे आमच्या कायनेटिक ग्रीन सुधांशु अग्रवाल अध्यक्ष आहेत, बरोबर ना, तर त्यांनाही मत एकच, तुम्हाला एकच. अशा पद्धतीचं आपलं एकंदरीत लोकशाही आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, काही झालं तरी महिलांचा सन्मान, महिलांची प्रगती हे केवळ सामाजिक जबाबदारी आमची सर्वांची नाही, तर महाराष्ट्राचा समृद्ध भविष्याचा पाया हे रचण्याचं काम, याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार केला पाहिजे. मगाशी बरंच गोष्ट आमची मुलगी आदिती तटकरेंनी सांगितलं की कसं आहे काय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगतो की अनेकांनी याच्यामध्ये मदत केलेली. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर ही रिक्षा, ही तुम्हाला पिंक रिक्षा 3,75,000 रुपयाला मिळते. 10% लाभार्थीने म्हणजे 37,500 लाभार्थीनं भरायचे. पण त्याच्यात नरेंद्र मोदी साहेबांनी पण एक निर्णय घेतला, भारत सरकारने. काय घेतला की जे ई रिक्षा वापरतील त्यांना 25,000ची सबसिडी द्यायची. ती सबसिडी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 37,500 25,000 गेले. माझ्या बहिणींनो, तुम्हाला फक्त 12,500 रुपये भरायचे. 75,000 रुपये, जवळपास ₹2,00,000 आदिती तटकरेचं डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री मिळून तुम्हाला देणार आहे, सरकार तुम्हाला देणार आहे. ते सबसिडी, शासनाचं अनुदान आमच्या बहिणी ई रिक्षा चालवणार आहेत म्हणून. म्हणजे ₹2,00,000 ते आणि जवळपास 25,000 केंद्राचे असे 1,00,000 रुपये तर तुम्हाला अनुदान मिळते बहिणींनो. 12,500 रुपये तुम्ही भरायचे आणि 70% म्हणजे 2,61,000 रुपयेचं कर्ज ते तुम्हाला बँक आम्ही टायअप करून देणार. त्या बँकेची 5 वर्षाची परतफेड आहे. त्या 5 वर्षामध्ये साधारण 10 ते 11% तुम्ही वेळेत परतफेड केली तर आम्ही त्यांना सांगू की आमच्या बहिणींना 1% सवलत द्या, वेळेत परतफेड करतात तुम्हाला 10%च व्याज लागेल. मी देखील काहीशी बोलीन, तुम्ही काय काळजी करू नका. कारण बऱ्याचदा चांगल्या पद्धतीने रिपेमेंट झालं तर 1% रिबीट दिला जातो, अनेक बँका देतात. म्हणजे तुम्हाला 5,500चा साधारण हप्ता येईल आणि तुम्हाला फक्त चार्जिंग करायचं. पेट्रोल भरायचं नाही, डिझेल भरायचं नाही, पाण्याचाही संबंध नाही, काहीच भरायचं नाही, नुसतं व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि 5 वर्ष ही कंपनी तिचा मेंटेनन्स करणार. ज्या कंपनीकडनं आम्ही तुम्हाला रिक्षा देतोय, बरोबर ना. आपला कारखाना कुठे आहे? नगरला. नगर म्हणजे काही लांब नाही. आणि ही सगळी लोक, मालक लोक राहायला पुण्यातच आहे. त्याच्यावर तुम्ही मला सांगा कधी अडचण झाली की लगेच त्यांच्या घरावरच जाऊ आपण. तुम्ही काळजीच करू नका, तेवढी वेळ येणार नाही. गमतीचा भाग सोडून द्या. परंतु पिंक ई रिक्षा योजनेचा मोठा सामाजिक परिणाम साधला जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून 10,000 ई रिक्षांचं वाटप आपण करणार आहे। पहिल्या टप्प्यात नागपूर, दुसऱ्या टप्प्यात पुणे, तिसऱ्या टप्प्यात ठाणे येईल बरं का ठाण्याला, म्हणजे मग एकनाथराव शिंदेचा परिसर तिथं कव्हर होईल। अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ आणि या काही ठराविक शहरात आम्ही राबवणार आहे। तुम्ही कसं त्याचा प्रतिसाद देताय बहिणींनो, त्याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहे। ते चांगला मिळाला तर मी पुढच्या अर्थसंकल्पामध्ये अजून वेगवेगळी शहरांमध्ये देखील तिथल्या बहिणींना त्याची तरतूद करीन, तुम्ही काही काळजी करू नका। पण तुम्ही योग्य पद्धतीनं त्याचा फायदा घ्या। नुसत्या पिंक रिक्षा वाटून आम्ही शांत बसणार नाही। त्या परवा मुख्यमंत्री पण मला वाटतं नागपूरला बोलले, नंतर माझंही बोलणं झालं की मेट्रो सोबत फीडर सर्व्हिस म्हणून पिंक रिक्षा असा करार आम्ही करतोय। हर्डीकरच त्याचा प्रमुख आहे, हर्डीकरांना पण आम्ही सांगितलंय आणि त्याचप्रमाणे राज्यातील विमानतळ आणि पर्यटन स्थळ सुद्धा पिंक रिक्षाला फीडर सर्व्हिसचा दर्जा देण्याचं योग्य ते पाऊल उचलले जातील असा शब्द देखील मी या निमित्तानं देतो। त्याकरता आदिती माझी जिथं माझी मुख्यमंत्र्यांची किंवा आमच्या एकनाथराव शिंदे यांची मदत लागेल तिथं सांग, तिथं आपण ते करू, म्हणजे यांना व्यवसाय पण मिळाला पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम हे आपल्या सगळ्यांचं होईल। या पिंक ई रिक्षा उपक्रमासाठी मी विभागाच्या मंत्री आदिती तटकरे तसंच त्यांचे सचिव, अधिकारी वर्ग, कर्मचारी, महिला व बाल विकासचे या सगळ्या मनापासून आभार मानतो। आज या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या रिक्षाचं वाटप करण्यात आलं होणार आहे, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। आणि सुरक्षित चांगलं शिका, कुठं धडकवलं नका। काही रिक्षाचं धडकवलं बिडकवलं तर ते देणार नाही, त्याच्यात बॅटरीची काही अडचण आली किंवा चालण्याच्या मध्ये काही दोष निर्माण झाला तरच 5 वर्ष ही सर्व्हिस देणार आहे। नाहीतर उद्या कुठेतरी धडकवाल आणि तुम्ही म्हणला होता ना फुकट करून देणार नाही। तुमची रिक्षा सुरक्षितपणे तुम्ही चालवायची, धडकाधडकी करायची नाही। आणि बाकीच्या बाबतीमध्ये मात्र बॅटरीची गॅरंटी तर 5 वर्षाची आहेच। त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाकीच्या टेक्निकल ज्या गोष्टी असतील त्या आमची ही कंपनी त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस देईल, त्याबद्दलची ग्वाही मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना देतो। अधिक न बोलता आता आपण पहिल्या टप्प्यात पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर म्हणजे जुना अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर या 8 शहरामध्ये आपण या 10,000 रिक्षा देतोय, बरोबर ना ग? आता पुढचे काही शहरं राहिली असतील तर त्यांनी पण काही मनात काही आणू नये। त्यांच्याही बाबतीमध्ये साधारण तिथं किती रिक्षा दिल्या पाहिजेत, किती ग्राहक मिळू शकतात, त्या देताना इतर आमच्या पुरुष मंडळींच्या पण धंद्याला फार काही त्रास होणार नाही ना, नाहीतर ते आम्हाला नाराज करून चालणार नाही। आणि नाहीतर आमच्या बहिणी व्हायच्या लाडक्या आणि भाऊ व्हायचे दोडके तिथे आम्हाला घरीच पाठवतील, त्याच्यावर त्यांनाही कुठेही त्रास होता कामा नये। साधारण त्या भागामध्ये राहत असणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून आम्ही त्या पद्धतीनं त्या रिक्षा देण्याचं काम करू, हे आमचं महायुतीच्या सरकारचा शब्द मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद।